आज 8 सप्टेंबर लाडक्या बहिणींसाठी सोन्याचा दिवस उगवला। कारण लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता आणि 15वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित दोन्ही हप्त्याच्या वितरणासाठी सरकारकडून मान्यता मिळाल्याचे पाहायला मिळते। याचा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात टोटल 3000 रुपये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज दिनांक 8 सप्टेंबर आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि 9 सप्टेंबर रोजी पुढील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता सोडण्यात येईल आणि बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। तर आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे हे आपण पाहणार आहोत। तुम्हाला एकत्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हवा असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 3 दिवसाची लिस्ट जाहीर झालेली आहे। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा वाटप होणार आहे म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी सरकारने दिलेली नवीन अपडेट पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्या लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणत्याही पात्र बहिणींना पुढील 5 वर्ष अपात्र करता येणार नाही। आता सरसकट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये येणारच आहे। 5 वर्षापर्यंत सोडले जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी डीबीटीचे बटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचे बटन दाबलेलं आहे आणि बँकांना 12 जिल्ह्याची वेगवेगळ्या दिवशी लिस्ट पाठवा असेही सरकारने सांगितलेलं आहे। पण आता नेमके तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे मिळणार, सोमवार, मंगळवार किंवा बुधवार? लाडक्या बहिणींचा जो सोमवार आहे तो गोड होणार आहे। उद्या दुपारपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये येणार आहे असा मेसेज तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर म्हणजेच मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे हप्ता। तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच बुधवारी 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे। ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्याच बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये पात्र महिलांना मिळण्यासाठी सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट महिला व बाल विकास खात्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा सोमवारच्या यादीमध्ये आहे किंवा मंगळवारच्या यादीत आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कोणालाही आता योजनेतून वगळता येणार नाही। पुढील 5 वर्ष या योजनेतून कोणालाही अपात्र ठरवता येणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। त्यामुळे सोमवारी म्हणजेच आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये येणार आहे आणि बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये येणार आहे ही लिस्ट एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवलेली आहे। लाडक्या बहिणींना मोठी चिंता वाटू लागलेली होती हप्ता मिळणार की नाही याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणीही काळजी करू, पुढील 5 वर्ष तुम्हाला महिन्याच्या महिन्या 1500 रुपये मिळतील असं म्हणून त्यांनी सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे आणि मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि जिल्ह्यांचे 3 टप्पे महिला व बाल विकास खात्याने केलेले पाहायला मिळालं। म्हणजेच पहिल्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसात हप्ता वाटप होतो। तुम्हाला असा प्रश्न सुद्धा पडलेला असेल 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे का येत नसतील? लाडक्या बहिणींना जे पैसे दिले जातात ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातात। त्यामुळे डीबीटी ट्रान्सफरचा एक नियम असतो तो म्हणजे 36 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकाच दिवशी पैसे जात असतात। त्यामुळे फक्त एका दिवशी 12 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे, लक्षपूर्वक ऐक, जुलै महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला होता त्या महिलांना आता 3000 रुपये मिळणार आहे।
म्हणजेच आज दुपारपासून अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्यात येणार आहे। बघा, प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आहे। पुढचा जिल्हा आहे 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। सोमवारसाठी 5 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद। 6 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर। हा जिल्हा सोमवारसाठी आहे। 7वा जिल्हा आहे गडचिरोली। सोमवारी 8 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा हप्ता वाटप होणार आहे। 8 नंबरचा जिल्हा आहे गोंदिया। 9 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर। 10 नंबरचा जिल्हा आहे जळगाव आणि 11 नंबरचा जिल्हा आहे जालना आणि 12 नंबरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे। या 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजे सोमवारी आज 8 ऑगस्ट रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। तुम्हाला सोमवारसाठी 1500 प्लस 1500 म्हणजेच 3000 रुपये या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। तर सरकारने मंगळवारसाठी हे 6 जिल्हे सांगितलेले आहे। ते कोणते हे आपण पाहणार आहोत। यातील पहिला जिल्हा आहे धुळे आणि दुसरा नंदुरबार, तिसरा नांदेड आणि चौथा नागपूर आणि 5वा नाशिक, 6वा परभणी। या 6 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये वितरित करण्यात येणार आहे। मंगळवारसाठी जे राहिलेले 6 जिल्हे ते आपण पाहणार आहोत। 7वा जिल्हा आहे पालघर, 8वा आहे पुणे, 9वा बीड आणि 10वा बुलढाणा, 11वा भंडारा आणि 12वा जो जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई उपनगर। या 12 जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हप्ता वाटप होणार आहे। जे राहिलेले 12 जिल्हे आहेत ते म्हणजे सगळ्यात आधी मुंबई शहर, मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली। या 12 जिल्ह्यांमध्ये बुधवारी हप्ता वितरित करण्यात येणार आहे। लाडक्या बहीण योजनेचे एकत्रित 3 टप्प्यामध्ये वितरित होत असून लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळण्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे। अशाच प्रकारच्या योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।